आणि आयुष्यामध्ये मला सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एकच सांगायचंय की मार्कांवर जर यश अपयश ठरणार असतं आणि ठरलं असतं तर मग आज बोर्डात आलेले सगळे IAS IPS असते आणि 60-50% मार्क पडलेले सगळे कुठेतरी गॅरेजला काम करत असते. पण असं नाहीये. कारण मार्कांवर यश अपयश ठरत नाही. यश अपयश हे संस्कारांवर ठरतं. यश अपयश हे शिस्तीवर ठरतं. शिस्त ही शाळेत शिकवली जाते, कुठल्याही क्लासमध्ये शिकवली जात नाही. संस्कार हे शाळेत शिकवले जातात. प्रार्थना ही शाळेत म्हटली जाते, कुठल्याही क्लासमध्ये प्रार्थना होत नाही. आणि म्हणून ह्या ज्या संस्था आहेत ते ह्या केवळ मार्कांवर विचार नाही करत, या संस्कारांवर विचार करतात, या शिस्तीवर विचार करतात, या त्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतात. त्यांना माहित आहे की मार्क थोडे भाग कमी भाग 19-20 चालतील, 95% नाही 94 पण चालतील, पण त्याचे संस्कार चांगले असले पाहिजेत. तो पुढे जाऊन एक देशाचा चांगला सुसंस्कृत नागरिक म्हणून पुढे आला पाहिजे. त्याला 99% मार्क आहेत पण तो आपल्या मित्राशी चांगली मैत्री करू शकत नाही, आपल्या आईवडिलांचा तो आदर करू शकत नाही, आपल्या शिक्षकांशी नीट रिस्पेक्ट करू शकत नाही. मग त्या 99%ला काय करायचंय? त्याचं लोणचं घालायचंय? तो भलेही त्या 99%च्या आधारे चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेईल, पण चांगला डॉक्टर होईल. पण अरे पण डॉक्टर हा इंजेक्शन देऊन पेशंट बरा नाही करत. डॉक्टर हा प्रेमाचा आधार देऊन बरा करतो. आपणही बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे जातो. आपल्याला एकदम हिडीस फिडीस करणारा डॉक्टर आणि इंजेक्शन देणारा डॉक्टर कितीही गुणवान असला तरी चालेल का? आपल्याला तो प्रेमाने आपला आजार समजून घेणारा, आपल्याला आधार देणारा आणि आपला आधार देऊन आजार बरा करणारा डॉक्टरच आपल्याला हवा असं वाटतो. मग आता हा आधार देण्याचा, जीव लावण्याचा संस्कार 99% वाल्याला असेलच अशी खात्री आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेचा भाग असावं लागतं. त्या पद्धतीच्या संस्थेत तुम्ही शिक्षण घेणं आवश्यक असतं. त्या पद्धतीच्या शिक्षकांच्या हाताखाली तुम्ही तयार होणं आवश्यक असतं. आज माझी मुलं 11वी-12वीला आहेत, कारण मीही त्यावेळेस विचार केला होता. परंतु मी स्वतः ज्या शिक्षण व्यवस्थेचा भाग आहे आणि ज्या शिक्षण पद्धतीतनं मी पुढे आलेलो आहे, तिथं 12वी पर्यंत आम्ही छडीने मार खाल्लेला आहे. आणि वेळ चुकली तर शिक्षकांच्या समोर आम्हाला अंगठे धरून उभं केलेलं पण आम्हाला आजही आठवतंय. आणि कदाचित तीच शिस्त आहे, तेच संस्कार आहेत जे आजही आम्हाला या सगळ्या यंत्रणेमध्ये काम करताना उपयोगी पडता येते. म्हणून मी सुद्धा माझ्या मुलांचं ऍडमिशन घेताना तोच विचार केला की मार्क 2 कमी पडले तरी चालतील, पण संस्कार होणं गरजेचं आहे. कारण सर 11वी-12वी हे काय वय नाहीये मॅच्युरिटीचं, त्यांना माहीत पण नसतं, कळत पण नाही. आणि त्यामुळे 12वी पर्यंत तर माझं ठाम मत आहे की त्यांनी शाळेत नाही विद्यालयातच गेलं पाहिजे. तिथंच संस्कार आणि तिथंच शिस्त त्यांना कळते. कारण 10वी नंतर 11वी-12वी हे अत्यंत उन्हाळ वय. आमचे सर नेहमी म्हणायचे की कुठलाही मुलगा किंवा मुलगी टीन एज मध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्याला संस्काराची, शिस्तीची नितांत आवश्यकता आहे. 13 to 19 13 पासून 19 वयोगटातली जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांना शिस्तीची आणि संस्काराची नितांत गरज आहे. कारण या जर वयामध्ये त्याला संस्कार आणि शिस्त नाही लागली तर तो आयुष्यात कधीच शिस्तीत राहणार नाही. आणि जर या वयात जर त्याला शिस्त लागली आणि संस्कार झाले तर तो आयुष्यात कुठेही असला तरी शिस्तीत आणि संस्कारातच राहील. आणि नेमकी हीच वय आहे 11वी-12वीचं. 15, 16, 17 वर्षाची मुलं आहेत, ही मुली आहेत, त्यांना फार गरज आहे संस्काराची आणि शिस्तीची. पण आजकाल सर दुर्दैवानं पालकांना ना संस्कार आणि शिस्तपेक्षा ना मार्क पाहिजे. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की अरे त्याला मार्क मिळतील पण त्याच्या शिस्तीचं काय, त्याच्या संस्काराचं काय. आणि कुठलाही क्लास हा संस्कार आणि शिस्तीचा विचारच करत नाही. आज कित्येक क्लासमध्ये जाऊन बघा तुम्ही, क्लासमध्ये बाउन्सर ठेवणं म्हणजे मी तर विचारच करू शकत नाही. बाउन्सर क्लासमध्ये उठला की बस खाली. अरे हा काय म्हणजे कुठला म्हणजे काय म्हणायचं आपण? हे वर्गात बाउन्सर म्हणजे मी पाहिल्यावरच अवाक झालो की हे काय आहे. शिस्त म्हणजे काय की शिक्षकांनी डोळ्यांनी वर बघितलं तरी मुलगा खाली बसला पाहिजे, त्याला शिस्त म्हणतात, त्याला संस्कार म्हणतात.
इथे शिक्षक बाजूलाच, ते बाउन्सर लोक तिथं आहेत. म्हणजे ही शिस्त आपल्याला तर कळत नाही. आणि खरंच किती विद्यार्थ्यांनी फी भरली, त्यापैकी किती वर्गात येत आहेत आणि किती रूमवर बसून काय उद्योग करता येतात हे कोण बघतं? कारण त्यांना गरज नाहीये. तुम्ही त्यांची फी भरली, विषय संपला. जे मेरिट वाले ते 5, 10, 15, 20 पोरं आहेत, त्यांच्यावर ते मेहनत घेतात, त्यांनाच मार्क पडतात, त्यांचेच फोटो लागतात. अरे बाकीच्या 10,000 विद्यार्थ्यांचं काय झालं? तुम्ही 10,000 ऍडमिशन दिली, 50 मुलांचं मेरिट लागली, बाकी 9,950 पोरं गेली कुठं? पण त्याचं उत्तरदायित्व शाळा देते. सरांनी मगाशी सांगितलं आमचा 99.70% रिझल्ट आहे. बरोबर आहे सर? वाजपेयी सर आपण सांगितलं. त्यांनी सांगावं बरं, आमचे ते 99% वाले 10 लोकांचे फोटो दाखवतील, पण त्यांनी सांगावं की माझ्याकडे 1,000 विद्यार्थी आलते आणि 1,000 पैकी 9,990 मेरिट मध्ये आले, असं सांगावं. नाही सांगणार कधीच. फसवणूक. आणि ते ज्या दिवशी पालकांना कळेल, ते ज्या दिवशी विद्यार्थ्यांना कळेल, त्यावेळेस ते विद्यार्थी मार्क कमी असो अथवा जास्त असो, ते यशाच्या दिशेनंच वाटचाल चालू झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ज्यांना आता 10वीला चांगले मार्क पडलेले, तुमचा या ठिकाणी सत्कार निश्चित होईल, होणारच आहे, त्याच्यासाठीच आपण सगळेजण आहोत. परंतु एक लक्षात घ्या की 11वी 12वी पण तेवढंच महत्वाचं आहे आणि शिस्त महत्वाची आहे, संस्कार महत्वाचे आहे. म्हणजे आता 10वीत आहेत त्यांना सुद्धा मी हेच सांगेल की 10वीत तर तुम्ही चांगला अभ्यास कराच, मार्कांची शर्यत आहेच, त्याच्यात तुम्ही उतरा, त्याच्यात शर्यतीत पळण्याचा प्रयत्न करा, चांगले मार्क मिळवा. परंतु एक लक्षात घ्या की मार्कांसोबतच शिस्त आणि संस्कार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. ते असतील तर आणि तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी टिकू शकाल. आज आम्ही जेव्हा प्रशासनात काम करतो, आम्हाला कोणी विचारत नाही 10वीचे मार्क